गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे मतदारसंघासाठी शिंदेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि भाजपत जोरदार रस्सीखेच आहे। शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असला तरी भाजपनं यावर दावा केलाय आणि त्यामुळे पेच कायम आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। काँग्रेस नेते मुरली देवरांनंतर त्यांचा मुलगा मिलिंद देवरा यांनी 2 वेळा या मतदारसंघाचं लोकसभेचं प्रतिनिधित्व केलंय। तसंच केंद्रातील यूपीए सरकारच्या सत्तेत राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली होती। पण 2014 साली मोदी लाटेत हा काँग्रेसचा बुरुज ढासळला। शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना सलग 2 वेळा पराभूत केले। या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी तिसऱ्यांदा अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे, पण महायुतीने अद्याप उमेदवाराची घोषणा काही केली नाही। मुळात महायुतीत या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असला तरी महायुतीच्या जागा वाटपात तो भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना की भाजप याविषयी चर्चा सुरू आहे। इतर ज्या जागा आहेत त्या संदर्भात काही जागा आमच्यात आणि शिवसेनेत चर्चा चाललेली आहे, त्यामुळे या सगळ्या चर्चा येत्या 2-3 दिवसात आम्ही संपवू आणि सगळे निर्णय घोषित करू। महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेकडून यशवंत जाधव यांचं नाव चर्चेत आहे, तर भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे। आता प्रश्न उरलाय तो हा मतदारसंघ महायुतीमध्ये कुणाच्या वाट्याला जाणार। या लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबलावर एक नजर टाकू। मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, परळी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघांचा या लोकसभेत समावेश आहे। मलबार हिल विधानसभेतून भाजपचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत। कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर तर भायखळ्यातून शिवसेनेच्या यामिनी जाधव आमदार आहेत। तर इकडे मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत। शिवडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी तर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार आहेत। खरं तर या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या पक्षानं उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे, त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकरता ही जागा प्रतिष्ठेची ठरली आहे। नाशिक असेल, संभाजीनगर असेल, मुंबईमधल्या काही जागा असतील, पालघर असेल, ठाणा असेल, या ज्या काही 5-6 जागाचा आहे याचा सगळ्याचा तिढा मी आता सांगितलं की ते सुटलेलं आहे आणि त्या संदर्भातली घोषणाही उद्या होईल। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, त्यामुळे या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे। मुंबईहून तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।